गुड इव्हिनिंग सर्व विद्यार्थ्यांचे आजच्या लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. इयत्ता 8वी शिष्यवृत्ती NMMS MTS मंथन ज्या ज्या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी हा विषय आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना उपयोगी पडेल अशा प्रकारचा हा कोर्स ज्याची आपण सुरुवात करतोय. दोनच जण मला वाटतं एकदा शेअर कर एकदा मेसेज पाठवतो मी सगळ्यांना. सो पाहूयात आपण त्यानंतर किती जण जॉईन होत आहेत ते. ठीक आहे, चलो जस्ट अ मिनिट. मी मेसेज करतो सगळ्यांना. कमी टाइम स्पॅन मुळे थोडा विषय झालेला दिसतोय. वेट. चलो, सगळ्यांना पाठवून झालेलं आहे. आता आपण वळूयात आजच्या लेक्चरकडे. आपला जो टॉपिक चाललेला आहे त्याचं नाव आहे क्रम. आणि क्रमचा आजचा हा शेवटचा टॉपिक. 12% क्रम हा टॉपिक आहे आणि 12% 12 गुण तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि 12 गुणांसाठी तुम्हाला 6 प्रश्न 6 क्वेश्चन विचारले जातील. एक आकृत्यांवर असेल, एक संख्यांवर असेल, एक चिन्हांवर असेल, एक चुकीचे पद ओळखण्यावर असेल आणि एक इंग्रजी वर्णमालेवर असेल. आणि 6वा जो प्रश्न आहे तो यापैकी कुठेही असेल. जो आपला संख्या पाहून झालेला आहे, आकृत्या पाहून झालेला आहे, चिन्हे पाहून झालेली आहेत आणि चुकीचे पद पाहून झाले आहे. आज आपण वळतोय ते म्हणजे वर्णमाला इंग्रजी या भागाकडे. सो लेट्स स्टार्ट. हा पहिला प्रश्न. लगेच उत्तरही तयार असेल तुमचं मी इथून पोल सुरू करेपर्यंत. क्वेश्चन नंबर 1 1 2 3 4. Yes, poll start. मला नाही वाटत याला एका मिनिटाची गरज, याला एका सेकंदाची गरज आहे. बरोबर. इथे तुम्हाला वर्णमाला पाहिजे नाही का, त्यामुळे मला खाली थांबावं लागेल, मध्ये थांबून उपयोग नाही. यस. चलो चलो
चलो, सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि अपेक्षा करूया सर्वांचं बरोबर असेल. त्यातही एक चुकलेलं आहे. का चुकलंय खरं? काय आहे सांगा बरं हे? काय आहे? काय आहे सांगा? या ठिकाणी चुकण्याची खरं काहीच आवश्यकता नाहीये. गुड इव्हनिंग, हाय, गुड इव्हनिंग, हॅलो. पर्याय क्रमांक 3, कारण येथे क्रमाने इंग्रजी स्वर आलेले आहेत, त्यामुळे नंतर यू येतो. AEIOU येतो आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. व्हेरी गुड, शाबाश. अमित, व्हेरी गुड. या वॉवेल्सचा बरोबर, वियान बरोबर, वॉवेल. या वॉवेल्सचं एक विशेष आहे, वैशिष्ट्य आहे त्याचं. म्हणजे जेव्हा आपण काहीतरी चूक करतो आणि आपली आई जेव्हा आपल्याला बदड 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 बदडते, तेव्हा हे वॉवेल बाहेर निघतात. ए, ई, आई, ओ, ऊ. बरोबर. स्पेशालिटी आहे वॉवेल्सची. ठीक आहे. तर हे वोवेल्स आहेत. पहिला बरोबर आहे तुमचं उत्तर. या ठिकाणी AEIO यू, यू हे उत्तर आहे. So next, second question. Question number 2. Start. चलो, 2 जण बाकी अजून. येस, टाइम अप. 9 जणांनी सोडवलेलं आहे. आता पाहूयात नेमकं काय केलंय ते. सोपं आहे, म्हणजे थोडंफार जरी. व्हेरी गुड. 9च्या 9 जणांचा ऑप्शन 3 आलेला आहे आणि ते बरोबर आहे. शब्बाश, शब्बाश. म्हणजे मगाशी जे उत्तर आलं ते कदाचित चुकून एक दाबला गेला असावा किंवा ए दाबला गेला असावा, असं असेल ते. चलो पहा, ए नंतर डी म्हणजे 2 अक्षर सोडून, डी नंतर जी पुन्हा 2 अक्षर सोडून, जी नंतर जे पुन्हा 2 अक्षर सोडून, जे नंतर एम पुन्हा 2 अक्षर सोडून, एम नंतर काय तर 2 अक्षर सोडून पुढे उडी मारूयात, याला पी. ओके, छान, गुड. इथे काहीच अडचण नाहीये, सोपं आहे. चलो, क्वेश्चन नंबर 3. Question 3. 1, 2, 3, 4. 1 minute, poll start. चलो सोडवा. चलो चलो चलो. 20 सेकंद बाकी. 2 जण अजून बाकी आहेत उत्तर सोडवायचे. साधं सोपं आहे. लास्ट वन स्टुडंट. ओके, सर्वांनी सोडवलेलं आहे.
चलो पाहूयात तुमचं उत्तर काय आहे. अपेक्षा करूयात याही प्रश्नाला आउट ऑफ असेल. नाही. बघा ना, किती साध्या साध्या गोष्टींना सुद्धा आपल्याला रिव्हिजनची आवश्यकता आहे किंवा त्या विषयाकडे, त्या प्रश्नाकडे किती बारीक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. म्हणजे एखाद्या वेळेस मला असं वाटलं की अरे मगाचं उत्तर जे होतं सगळ्यांनी उत्तर दिलं म्हणजे याही प्रश्नाचं सगळ्यांना आलं पाहिजे, पण असं नाही होत. ठीक आहे, चला पाहूयात आपण. 8 जणांनी ऑप्शन 1 दिले आणि दोघांनी ऑप्शन 3 दिलेला आहे. दोघांनी ऑप्शन 3 दिलेला आहे. चूक कुठे झाली ते बघा. हा, इथे ईएफ आहे आणि इथे ईएफ आहे. गंमत बघा. ए बी सी डी ई सगळे कॅपिटल आहेत. त्यामुळे हा ई पण बरोबर आहे आणि हा ई पण बरोबर आहे. इथे स्मॉल एफ आहे आणि इथे कॅपिटल एफ आहे. बी सी डी ई एफ सगळे स्मॉल आहेत ना. तुम्हाला हा स्मॉल एफ जो आहे तो लहान दिसतोय, दिसतानाही अगदी आकसलेला दिसतोय आणि हा मात्र असा मोठा दिसतोय. तुमच्या डोक्यात एकच, इथे एफ असला पाहिजे आणि एफ दिसला आणि तुम्ही इथे बरोबर केलं. 2 विद्यार्थी उत्तर माहित असूनही विनाकारण फक्त कॅपिटल आणि स्मॉल न पाहिल्यामुळे मागे पडले. ठीक आहे, त्यामुळे नीट लक्ष द्यायचं आपल्या प्रश्नांकडे. चलो पुढचा प्रश्न समोर आणतोय मी. प्रश्न क्रमांक 4. येस, पोल स्टार्ट. बघा, ही क्रमाने आलेली ही अक्षरमाला आहे. तुमच्यापैकी काही जण, ठीक आहे, आधी हा प्रश्न होऊ द्यात मग आपण बोलूया. AEI. पंधरा सेकंद शेवटचे. 2 जण बाकी आहेत अजून. लास्ट वन. ओके, एक जण मागे राहिलेला आहे. ठीक आहे, हरकत नाही, पाहूयात आपण. 8 जणांनी ऑप्शन 4 दिलेला आहे आणि 2 जणांनी ऑप्शन 1 दिलेला आहे. प्रत्येक वेळी 2 म्हणजे 20% फरक पडतोय. त्या अक्षरांकडे आपण पाहूयात. बघा, पहिलं अक्षर आहे ते म्हणजेच ए, दुसरं अक्षर आहे ते म्हणजेच ई, तिसरं अक्षर आहे ते म्हणजेच आय, चौथं अक्षर आहे एम आणि 5वं अक्षर आहे क्यू. सगळी सरळ पुढे येणारी अक्षर आहेत. बघूयात आपण यातला फरक काय आहे. ए पासून ई पर्यंत जायचं असेल तर मध्ये 3 अक्षर आहेत. ई पासून आय पर्यंत जायचं असेल तर एफ जी एच मध्ये 3 अक्षर आहेत. आय पासून एम पर्यंत जायचं असेल तर जे के एल मध्ये 3 अक्षर आहेत. एम पासून क्यू पर्यंत जायचं असेल तर एन ओ पी मध्ये 3 अक्षर आहेत. सगळीकडे 3 अक्षरांचा फरक असेल या सगळ्या अक्षरांमध्ये, तर इथून इथे पण 3च अक्षरांचा फरक असेल, तर आपण 3 अक्षर कट करूयात. 1 2 3. तुम्ही पोचताय यू कडे, अर्थात तुमचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. चलो, काही अडचण, काही शंका असेल तर विचारा. प्रत्येक लेटर मध्ये सर 4चा फरक आहे. ठीक आहे, म्हणजे काही जणांची मोजण्याची एक बघा लक्षात घ्या. आपण मोजतोय कसं ते पण फार महत्वाचं. हे पहा, मी असं म्हटलं ए आणि ई यांच्या मध्ये 3 अक्षरांचा फरक आहे. 1 2 3 मध्ये 3 अक्षर आहेत.
किंवा एखादा विद्यार्थी असाही म्हणेल ए पासून ई हे चौथे अक्षर आहे, चौथे अक्षर आहे, चौथे अक्षर आहे, चौथे अक्षर आहे. पण जे आपण सुरुवातीला डोक्यात घेईल ते फिक्स पाहिजे बरं का, त्या प्रश्नापुरतं जरी. क्लिअर? ओके. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. पोल. ओके. चलो चलो चलो. चला 11 जण आले होते, 11 जणांनी सोडवलं आणि तेवढ्याच 12व्या विद्यार्थ्याची एंट्री झाली आहे आणि 12व्या विद्यार्थ्याने सोडवलेला आहे. ओके. चला पाहूयात आता उत्तर. ठीक आहे ठीक आहे. चलो. एक विद्यार्थी चुकलेला आहे. कदाचित जो 12वा जॉईन झाला ना तो चुकला असेल, कारण त्याकडे 4च सेकंद होते. म्हणजे बघा, घाई केली की चुकणार. प्रश्न सोपा आहे. याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट मला सांगायला ही आवडेल की तुमचा जो पेपर आहे तो पेपर जर का तुम्हाला 3 तासांसाठी दिला, 3 आवर्स, तर तुम्ही सगळेचे सगळे आउट ऑफ मिळवाल. कारण तुम्ही त्या प्रत्येक प्रश्नाला वेळ देणार आहात. जिथे आपण वेळ देतो ना ती गोष्ट सक्सेसफुल असते. टाइम द्यायला पाहिजे, वेळ द्यायला पाहिजे, म्हणून तर आपण रोज वेळ देतोय. ठीक आहे. पण प्रश्नांची काठिण्य पातळी लो, मीडियम आणि हाय अशी तिन्ही प्रकारची असली तरी सुद्धा मूळ परीक्षेमध्ये काय केलेलं असतं, कमी वेळात तुम्हाला जास्त प्रश्न सोडवायला दिलेला असतो. तो प्रश्न वाचायचा, ते ऑप्शन वाचायचे, ते सगळं समजून घ्यायचं आणि मग सोडवायचं. त्यामुळे कमी वेळात जास्त करायचं असल्यामुळे चुकतं. त्याचं अगदी साधं आणि सोपं उदाहरण आता आपण पाहिलं ते म्हणजे 5 सेकंड्स बाकी असताना 13वा विद्यार्थी जो होता तो ऍड झाला. आय थिंक 12वा विद्यार्थी होता तो ऍड झाला. आता अजून 2 वाढलेले. आणि या 5 सेकंड्स मध्ये त्या 12व्याने उत्तर दिलं आणि त्यामुळे तो चुकला. लक्षात घ्या, काही मुलांचं असं असतं, काय कुठेतरी येईलच ना उत्तर, कुठे पाठ करायचा, अभ्यास करत बसायचा, आपण कुठेतरी गोल करूयात, येईलच उत्तर. लक्षात घ्या, तुमच्या पुढे एकच ऑप्शन असेल तर 100% बरोबर येणार आहे. 2 ऑप्शन असतील तर तुमच्याकडे 50% चान्स आहे बरोबर येण्याचा. 3 ऑप्शन असतील तर तुमच्याकडे 35% पर्यंत चान्स आहे बरोबर येण्याचा. आणि 4 ऑप्शन असतील तर 25% आहे बरोबर येण्याचा. आणि अशा प्रकारे उत्तर बरोबर येत नाही. त्यामुळे कमी वेळेमध्ये म्हणजे 2-4 सेकंदात धाडकन कुठेतरी गोल करून रिकामं व्हायचं. नाही लक्ष आलं की डायरेक्ट गोल करायचं, ही पद्धत सोडून द्या. तशा पद्धतीने गेलं की 100% अपात्र, 100% नापास. इथे कामच पाहिजे, इथे मेहनत पाहिजे, इथे सराव पाहिजे. ठीक आहे. चलो, जे 11 जणांनी उत्तर दिलेले आहे ते आहे के. पाहूयात आपण ते बरोबर आहे का. जे चुकलेलं आहे हे तर कन्फर्म. त्यांनी काय पाहिलं, आयच्या पुढचा जे, लगेच जे. अरे अलीकडे बघ ना बाळा, हे सगळं कशासाठी दिलंय. फक्त आय नंतर जे असं नाही ना चालणार. ठीक आहे. चलो बघा, ए पासून जेव्हा थांबा, आधी तुम्ही काही वेगळा विचार मांडलाय का ते पाहू द्या तुम्हाला. प्रत्येक अक्षरामध्ये 2चा फरक. ओके ओके ओके. मध्ये ही अक्षरं घाललेली आहेत. ठीक आहे.
ऑप्शन नंबर 1 हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. एकचा फरक चालेल. चलो. बघा. ए नंतरचं अक्षर आहे सी, सी नंतरचं अक्षर आहे ई, ई नंतरचं अक्षर आहे जी, जी नंतरचं अक्षर आहे आय. प्रत्येक वेळी एकचा फरक, एकचा फरक, एकचा फरक, एकचा फरक. मग इथून पुढे पण एकचाच फरक असणार. आय नंतर जेला गाळायचं आणि उत्तर आलं के. ऑप्शन नंबर 2. क्लिअर? ऑप्शन नंबर 2 जे 11 जणांनी दिलेले आहे. चलो. काही अडचण, काही शंका विचारा. व्हेरी सिंपल. येस. हा, पण कशी गडबड होते मी तुम्हाला सांगितलं. सिंपल आहे म्हणून जरी गेलो आपण तरी गडबड होते बरं का. हा, ते तिथंच बरोबर फिरवतात. आपण पाहिलंय पहा. असं असं नाही हा शब्द शेवटी टाकतात आणि नाही हा शब्द टाकला की आपण आहेला शोधत असतो. ठीक आहे. कारण रेग्युलर पेपरमध्ये आपल्याला काय आहे ते शोधायचं असतं ना. काय नाही हे शोधायचं नसतं. आपल्या चाचणीमध्ये, सहामाहीमध्ये, वार्षिकमध्ये काय उत्तर आहे ते शोधायचं असतं. त्यामुळे आपल्याला एक मेंटल आपली एक टेंडन्सी होऊन गेली असते आपली, की आहे ते शोधा. आणि त्यांनी शेवटी ते नाही हा शब्द टाकतात आणि मग गडबड होते. ठीक आहे. चलो, चलो. नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 6. अरे सॉरी, 6 नंबरचा क्वेश्चन आहे ना. आणि एक लक्षात पण राहतं किती प्रश्न झाले ते. येस. चौदा जण आहेत. अर्ध्या वेळेत फक्त एकाच झालेलं आहे. चलो, चलो. टाइम ओव्हर. दोघांचं मागे राहिले, दोघांचं झालेलं नाहीये उत्तर. पाहुयात 12 जणांपैकी तिघांनी ऑप्शन 3 दिलेला आहे आणि 10 जणांनी ऑप्शन 4 दिलेला आहे. लेट्स चेक. सगळ्यांचं विचारत बसलो तर खूप मोठा तुमचा निबंध तयार होईल. त्यामुळे आपण त्या बाजूला विचारत नाहीये. आपण इकडे पाहूयात नेमकं कसं आहे. सुरुवात होते बी आणि सी पासून. पहिला जो गट आहे स्वल्पविरामच्या अलीकडे तो आहे बी सी. दुसरा जो गट आहे तो आहे एफ जी. तिसरा गट आहे के एल. चौथा गट आहे क्यू आर आणि पाचवा गट तुम्हाला शोधायचा आहे. अर्थात साधी गोष्ट आहे. 5-5चे ज्यावेळी आपण अक्षरांचे गट केलेले आहेत तेव्हा त्यामध्ये आपल्याला कुठेही हा दुसरा तिसरा दिसतोय, हा पहिला दुसरा दिसतोय, हा पहिला दुसरा दिसतोय, हा तिसरा चौथा दिसतोय. म्हणजे त्यात कुठला सिक्वेन्स नाहीये. त्यामुळे असा कुठला तरी सिक्वेन्स घेऊन आपल्या 5व्या गटातलं उत्तर काढता येणार नाही. चलो, दोघांमधलं अंतर पाहूयात. बी सी आणि त्यानंतर पुढे अंतर आहे डी आणि ई ही 2 अक्षरं मध्ये आहे. जीच्या नंतर एच आय जे ही 3 अक्षरं मध्ये आहे. बघा. एलच्या नंतर एम एन ओ पी ही 4 अक्षरं मध्ये आहेत. आता मला सांगा पुढे किती अक्षर असतील? आरच्या नंतर किती अक्षरं मध्ये असतील? आर नंतर किती अक्षरं मध्ये असतील? 1 2 3 4 फरकाने. नाही, 2 3 4 5 फरकाने. ठीक आहे, ठीक आहे. येस, येस. ठीक आहे. 5 5.
वेदांत 5 ना. अच्छा, ऑप्शनचं उत्तर देत असेल तो, ऑप्शनचं उत्तर देत असेल. ऑप्शन 4. 2चा फरक, 3चा फरक, 4चा फरक आणि त्यानंतर असेल तो 5चा फरक. हे पहिलं अक्षर, हे दुसरं अक्षर, हे तिसरं अक्षर, हे चौथं अक्षर आणि हे 5वं अक्षर, एवढं सगळं सोडायचं आणि मग आपण पोहोचलो XY कडे. XY. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे उत्तर येत आहे. चलो, कोई शक, कोई अडचण? बोला बोला. नो. येऊ द्या, धडाधड नो येऊ द्यात, म्हणजे सॅटिस्फॅक्शन राहतं की समजतंय बाबा, सगळ्यांना कळतंय. चलो चलो. ठीक. आणि असेच सगळे सिन्सिअरली राहा बरं का. असे सगळे सिन्सिअरली राहा. बघा आपण खूप पुढे. तुम्हाला लक्षात येतंय का? आपला निम्मा सिलेबस होत आलेला आहे. निम्मा सिलेबस संपत आलाय आपला आता. चलो नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 7. 7. 1, 2, 3, 4. स्टार्ट. कमॉन, अर्धा मिनिट बाकी आहे. वीस सेकंद. अजून निम्मे विद्यार्थी बाकी उत्तर द्यायचे. एवढा वेळ नाही लागला पाहिजे. ओके. 13 जणांनी उत्तर दिलेलं आहे. लेट्स चेक. 13 पैकी एकाच आहे ऑप्शन 1. तो 8 जणांचा आहे ऑप्शन 2. 4 जणांचा आहे ऑप्शन 3 आणि 4 कडे कोणीच वळालं नाही. सो लेट्स चेक. BA, CB. हे बघा, एकदा उलटी अक्षर आहेत. BA, परत CB, परत DC, परत ED, मग FE, अर्थातच काय असेल, GF. कॉम्प्लिकेटेड वाटतंय? अजून सोपं करूयात. BCDEFG. ABCDEF. काय होतं बाळांनो चुकण्यासारखं याच्यामध्ये? माझे हे लाडके 5 विद्यार्थी, काहीच नव्हतं. म्हणजे सुरुवातीला जी मेथड मी सांगितली त्याच्यामुळे समजा थोडं कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं कदाचित, की अरे जमेल, बसतंय, नाही बसतंय उत्तर, किंवा एखादा तो अँगल काढताना चुकला, म्हणजे BA, CB, DC. बघा, तेच अक्षर परत घेतले आहे. DC, ED, FE, GF. किंवा परत सांगतो, ABCDEF, BCDEFG, GF. काही होतं चुकण्यासारखं? काहीच नाही. म्हणजे अगदी त्या अक्षरांकडे बघायचं, लगेच त्यांना पाहिलं की कळायला पाहिजे, अरे इथे कुठला क्रम दिसतोय, ते काय अंतर दिसतं, हे उलटे लावलेत का?
हे सुलटे लावलेत का की क्रमाने लावलेत, काय आहे फरक, लगेच लक्ष देतं बाळांनो. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. नो शंका सर. सेमी इंग्लिश वाले आहेत का? नो शंका. अर्ध मराठी अर्ध इंग्लिश. क्वेश्चन नंबर 8. 1 2 3 4. Yes, start. चलो चलो चलो. दोन जण बाकी. चलो फास्ट. टाइम ओव्हर. बघूयात उत्तर काय दिलंय. अरे वाह, 14 पैकी 12 जणांनी उत्तर दिले. 12च्या 12 बरोबर आहेत. पण जे दोघं जण राहिलेले आहेत त्यांच्यासाठी किंवा जे नंतर ऑफलाईन पाहतील, ऑफलाईन म्हणजे पाहतील ऑनलाईनच, पण लाईव्ह पाहणार नाही, त्यांच्यासाठी मात्र आपल्याला स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. पाहूयात आपण या गटाकडे. एई, एफ जे, के ओ, पी टी. एई हा गट पहा. ए आणि ई पहिल्या 5च्या गटाची ही शेवटची अक्षर आहेत, पहिला आणि शेवटचं. एफ जे, एफ जे. अरे तसं झालं. दुसऱ्या 5चं पण हे पहिलं आणि शेवटचं अक्षर आहे. के ओ, के ओ. तिसरंही तसं झालं. पी टी, पी टी. प्रत्येक वेळी या 5 अक्षरांच्या गटातील पहिलं आणि शेवटचं अशी 2 अक्षरं इथे विचारात घेतलेली आहेत. याचाच अर्थ याच्यानंतर नियम बदलेल का? नाही बदलणार. पहिलं अक्षर यू, दुसरं अक्षर वाय. यू वाय. ठीक आहे. दोघं जण चुकले होते, माहित नाही कसे चुकले ते. पण अगदी असं जर पाहिलं, थोडं ऑब्झर्वेशन केलं, थोडा वेळ दिला ना की परफेक्ट जमतं. आणि हाच वेळ कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अचूक करणं, याच्यासाठी बुद्धिमत्ता आहे. याच्यासाठी आपल्याला 8 महिन्यांचं काम आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न. थांबा, यामध्ये काही शंका आहे का विचारतोय. चला, शंका आहे का सांगा. अच्छा, 3चा फरक. ठीक आहे, असाही विचार चालेल. 3चा फरक परत जोडी, 3चा फरक परत जोडी. पण त्यामध्ये कसं होईल, जे पहिलं अक्षर आहे ना बाळा, यश, जे पहिलं अक्षर आहे ते सिंगल आहे. जोडी 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 करत गेलो आपण. ठीक आहे, पण काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. चलो चलो चलो. हा शिवाजी जाधव नाव आहे, ते कोण आहे? तुझं नाव काय बाळा? तुझं स्वतःचं नाव शिवाजी आहे की पप्पांचं नाव किंवा भावाचं नाव असं आहे? सर मी उ आणि व्ही, यू आणि व्ही बघितले. बरं, ठीक आहे. येस, शिवाजी जाधव जे नाव आहे ते बाळा, तुझं नाव शिवाजी स्वतःच आहे की पप्पांचं किंवा भावाचं आहे? म्हणजे मला इथून आवाज देताना, बोलताना मला तसा फायदा होईल. बोलताना मला व्यवस्थित बोलता येईल. येस, उत्तर दे राजा. तो मी प्रश्न काढतो. आता रुद्र काळे म्हणजे मेघा काळे हे लक्षात येतं ना.
त्यामध्ये गडबड झाली. ठीक आहे साई, काही हरकत नाही. करतोय हे महत्वाचं. तुम्ही चुकताय याला काहीच हरकत नाही. सगळं परफेक्ट असतं तर आपल्याला कशा तास घ्यावे लागले असते ना. सराव करण्यासाठी तर सगळा हा विषय चाललेला आहे. चलो, ऑप्शन नंबर 9. 1 2 3 4. यस, सोडवा. चलो, अर्धा मिनिट बाकी. कम ऑन. येस, टाइम ओव्हर. 16 जण आलेले आहेत. व्हेरी गुड. पण अगदी शेवट पोचलाच बाळा तू. 16 विद्यार्थी. 4ही ऑप्शन आले समोर. थोडासा बदल झाला ना, थोडासा, म्हणजे एकदम सिंपल लेवल जे त्याची 1 स्टेप पुढे गेली ना, 1 लेवल, की लगेच गडबड होते बघा आपली. बघा ना इथे. इथे बघा. 1 3 7 2 सगळे ऑप्शन आले. इथे बघूयात आपण. हा. अश्विनी क्षीरसागर नवीन आले दिसते कोणीतरी. ओके ओके. चलो, एक अक्षर सोडायचे. ठीक आहे. ठीक आहे. चलो, अश्विनी क्षीरसागर नवीन विद्यार्थी आहे का? हे काय आईचं नाव आहे, मुलाचं आहे, मुलीचं आहे, भावाचं आहे, बहिणीचं आहे? सांगा बरं जरा. अश्विनी सांग. नंतर अजून मगाशी कोण होतं? थोड्या वेळापूर्वी मी कोणाला विचारलं होतं? शिवाजी जात. अच्छा, पृथ्वीराज. ओके ओके ओके, पृथ्वीराज आहे. ठीक आहे. आणि क्षीरसागर कोण आहे ते जरा बघा, कळू द्या मला. चलो, इकडे आपण बोलूयात तोपर्यंत. ए पासून वाय कडे जाताना बघा, पहिला गट आहे तो. आपण इथे गटाचा क्रमांक लिहूयात. हा पहिला गट, हा पहिला गट. दोन्हीकडून शेवटचं अक्षर आहे. बी डब्ल्यू. हा दुसरा गट. हा दुसरा गट. इथे बघा एक अक्षर मध्ये सोडलेलं आहे. तिसरं काय आपल्याला माहित नाही. चौथा आहे डी एस. डी आहे चौथा अक्षर आणि एस आहे चौथं अक्षर चौथ्या गटामध्ये. त्यानंतर पाहूयात ई क्यू. ई आहे पाचवं अक्षर. ई क्यू. क्यू आहे पाचवं अक्षर. म्हणजे लक्षात घ्या, हे ज्यावेळी गट तयार केले जातात त्यावेळी ए बी मध्ये काहीतरी आहे आणि डीई असे आपल्या इथे दिसत आहेत. ए बी डीई म्हणजे मध्ये काय असणार आहे? तर ऑब्व्हियसली ए बी सी डीई हा सी मध्ये असणार आहे. हे कन्फर्म झालं. सी सुरुवातीला आहे. बरोबर आहे. पण एक सांगू तुम्हाला, जर तुम्ही त्या ऑप्शन कडे पाहिलं तर तुम्हाला पहिलं अक्षर काय असेल हे चेक करायची गरज नाही. पहिल्या ऑप्शन मध्ये पण सीच आहे, दुसऱ्या ऑप्शन मध्ये पण सी आहे, तिसऱ्या ऑप्शन मध्ये पण सी आहे, चौथ्या ऑप्शन मध्ये पण सी आहे. मग हा का वेळ वाया घालवायचा? जर त्यांनी सगळीकडे पहिला ऑप्शनला सी दिलेला असेल तर वेळ का वाया घालवायचा आपण?
ठीक आहे. त्यामुळे पहिलं अक्षर जे आहे ते सी आहे हे कन्फर्म आहे. अर्थात आपण इथे वेळ असा वाचू शकतो. पुढे पुढे आपण अजून विचार करूया तसा. ठीक आहे. नंतर आता बघा YWSQ मध्ये काय असेल? Y पासून W कडे येताना एक अक्षर Q आहे मध्ये आणि S पासून Q कडे येताना मध्ये R आहे, एकच अक्षर आहे. मग तसंच आपण विचार करूयात. W नंतर एक अक्षर जर आपण सोडलं तर पुढे येतो U आणि त्याच्यानंतर T हे एक अक्षर सोडलं तर पुढे येतो S. म्हणजे U हा शब्द एकदम परफेक्ट बसत आहे. तो CU. कोई शक? काही अडचण? चला विचारा विचारा, काही आहे का बघा अडचण? नो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. रुद्र, साई, अथर्व, वैभवराज, विहान, यश, अर्णव, पृथ्वीराज. चलो चलो चलो. रुद्र. यस. लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. आणि क्रम या घटकातील सुद्धा हा शेवटचा प्रश्न. क्रम मध्ये एकूण 6 घटक आहेत, त्यामुळे आपण 60 प्रश्न क्रमवर पाहिलेले आहेत. ठीक आहे. छान. गणेश. यस. लास्ट क्वेश्चन. ओके. अश्विनी. क्वेश्चन नंबर 10. 1, 2, 3, 4. Poll start. Yes. चलो 12 जण बाकी आहेत अजून. दोन जण बाकी. ओके. 16 जणांनी सोडवलेलं आहे. पाहूयात आपण उत्तर कसं आलेलं आहे ते. 15 जणांनी ऑप्शन 2 दिलेलं आहे आणि एकाने ऑप्शन 1 दिलेलं आहे. लेट्स चेक. तुमचं काय म्हणणं आहे, काय मत आहे तुमचं? चला, कसं काय आलं उत्तर? द्या उत्तर लवकर. 1 लेटरचा फरक आहे. अच्छा. चला लिहा लिहा उत्तर. तुमचं काय उत्तर आहे ते. ठीक आहे, वेळ लागेल तुम्हाला, मीच पाहतो. चलो नीट बघा. पहिला गट आहे AC. दुसरा गट आपल्याला शोधायचा आहे. एका अक्षराचा फरक आहे. ओके पृथ्वीराज. नंतर आहे GI. नंतर आहे JL. नंतर आहे MO. नंतर आहे PR. म्हणजेच बघा, प्रत्येक ठिकाणी जो गट आहे त्या गटाच्या मध्ये एकचा अंतर आहे, पण जे गट आहेत ना ते शेजारी शेजारी आहेत, ते चिकटून आहेत. हे पहा. जर आपण असंच केलं तर, असंच केलं तर, जर इथेही आपण याला चिकटून घेतलं आणि इथे याला चिकटून घेतलं आणि अशा पद्धतीने हा गट तयार केला तर एकच्या फरकाने, तर काय होईल? D पासून F पर्यंत.
म्हणजे AC टी आणि डी चिकटून, DF समजा मी हा DF इथे घेतला, तर त्यानंतर पुढे F आणि G चिकटून, GI, I आणि J चिकटून, हे पहा IJ हे चिकटून, त्यानंतर JL एकचा फरक, L आणि M चिकटून आहेत, MO हे पहा, नंतर OP चिकटून आहेत आणि PR, त्यामुळे उत्तर येत आहे DF. काही अडचण, काही शंका? येस, काही असेल तर विचारा. चलो यस, ठीक आहे, ठीक आहे. हे लेटर ओके, टायपिंग मिस्टेक असेल. नाही सर, खूप सोपा. ओके ओके ओके, छान. क्रम सोपा होता नाही का? बघा, तुम्ही जर का NMMS चं पुस्तक काढलं, तर सुरुवातीला त्यामध्ये काही लयबद्ध अक्षर मालिका किंवा लयबद्ध अंक मालिका अशा प्रकारचे प्रश्न आहेत. तर लयबद्ध अक्षर मालिकेमध्ये हे प्रश्न बसू शकतात ना. एक छान लय त्यामध्ये आहे. म्हणजे इथे आपल्याला देताना त्यांनी काय दिलेलं आहे, तर क्रम मध्ये वर्णमाला इंग्रजी असं टायटल दिलेलं आहे आणि तिकडे त्यांनी लयबद्ध अक्षर मालिका किंवा लयबद्ध अंक मालिका अशा पद्धतीचे टायटल दिलेले आहेत. किंवा आपल्या या स्कॉलरशिपच्या सिलेबस मध्ये सुद्धा पुढे पुढे लयबद्धता आणि त्यामध्ये अक्षरे, अंक असे सेपरेट टॉपिक आहेत. म्हणजे एखादा टॉपिक तिकडे पहिला आहे, इकडे तो 17वा-18वा असेल. पण शेवटी येस, लयबद्ध मांडे. पण शेवटी त्या सगळ्याचा सिलेबस एकच आहे. आणि तुम्ही 8वीची मुलं एकच आहात ना. वय वर्ष 14, तुमच्यासाठी त्याच पद्धतीची बुद्धिमत्ता असेल सगळ्या परीक्षांना. ठीक आहे, चलो. तर येस येस, चलो, या ठिकाणी आपला आजचा जो भाग आहे तो शिकवून झालेला आहे. तुम्हाला बाहेर पडायचं असेल तुम्ही बाहेर पडू शकता. फक्त एकच विषय. थँक्यू वेदांत, थँक्यू व्हेरी मच. अश्विनी क्षीरसागर जे आहे ना, ते कोण आहे ते जरा मला सांगा इथे. म्हणजे काय होतं काही वेळा आपल्या घरच्यांचं नाव म्हणजे आत्याचं नाव, काकीचं नाव, ताईचं नाव, मम्मीचं नाव, पप्पांचं नाव, भावाचं, अशी कोणाची नावं येतात. हा, नाव नाव सांग बाळा, तू स्वतःचं नाव अश्विनी क्षीरसागर आहे का? कारण हे नाव आज पहिल्यांदा दिसतंय मला. येस येस, बाय वैभवराज. मी स्वतः आहे. ओके ओके, छान, गुड, चालेल. म्हणजे मला आता त्या नावाने हाक मारायला. ठीक आहे, छान, व्हेरी गुड. चलो, महत्वाची गोष्ट, शेवटची आपली जाहिरात आहे की नाही? येस, कुठे गेली? तेवढी एकदा तुम्हाला दाखवतो. तुम्ही बाहेर पडायचं असेल तर पडू शकता, एकदा ते सांगणं आवश्यक आहे म्हणून, म्हणजे ज्यांना इकडे यायचं असेल त्यांना सोपं पडेल. चलो, आपले जे शिष्यवृत्तीचे लेक्चर्स होत आहेत, ज्यामध्ये आपण 100 लेक्चर्स अँड 1000 क्वेश्चन्स असं आपलं या वर्षीचं टार्गेट आहे. त्यामधील आजचे 18वं लेक्चर होतं आणि 170 प्रश्न आपले पूर्ण झालेले आहेत. हे सर्व लेक्चर्स लाईव्ह चालू आहेत हिस्ट्री बाय योगेश पाटील या मोबाईल ऍपमध्ये, इयत्ता 8वी शिष्यवृत्ती स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी या कोर्समध्ये. आणि हे सगळे रेकॉर्डिंग लेक्चर्स अवेलेबल आहेत, ते म्हणजेच योगेश पाटील अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. हे लेक्चर जर आवडले तर लाईक, जर हे लेक्चर्स तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रींना, भाऊ बहिणींना उपयोगाचे वाटत असतील तर शेअर, आणि हे 100च्या 100 लेक्चर्स पाहायचे असतील तर सबस्क्राईब. या तिन्ही गोष्टी करा. चलो, थँक्यू व्हेरी मच. चलो, कुणाला काही बोलायचं असेल, आपले काही विचार मांडायचे असतील तर तुमचे स्वागत आहे या ठिकाणी. मी अजून 50 मिनिट होईपर्यंत मी थांबतो, अर्धा मिनिट अजून थांबतोय. चलो, काही असेल तर बोला. चलो, येस, बाय बाय, गुड नाईट, बाय बाय. काही शंका, काही मत? चलो चलो चलो.
ठीक आहे. चलो, काही अडचण नाही असं दिसून येत आहे. चलो, टाटा, बाय बाय. पुढचं लेक्चर कधी असेल त्याची माहिती तुम्हाला WhatsApp वरती मिळेल. ठीक आहे. एखादं लेक्चर आपलं फक्त एखाद्या दिवशी मिस होईल. नाहीतर तुम्हाला माहिती मी शनिवारी बघत नाही, मी रविवारी बघत नाही. आपण सुट्टी बघत नाही. म्हणजे आषाढी एकादशी असू द्या, मोहरम असू द्या, कुठलाही सणवार असू द्या. आपले लेक्चर कंटिन्युअस. चलो, टाटा, बाय बाय.